आमचं जग थोडंसं वेगळं आहे। तसं तुम्हालाही समाजाच्या प्रश्नावर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असाल ते आमचं साधन केलंय। कुणाच्या वडिलांनी आत्महत्या केली, अशा वेगवेगळ्या सामाजिक अडचणीने उघड्यावर आलेल्या मुलांना जिथे आम्ही सांभाळतो, त्यांना लहानाचं मोठं करतो। आज 350 मुलं या प्रकल्पात शिक्षण घेत आहेत। 40 पेक्षा जास्त मुलं आमची मराठवाड्यातल्या शेतकरी आत्महत्या वाढत आहेत आणि या आत्महत्या वाढू नये म्हणून काय करता येते का, त्यासाठी आम्ही शेतकरी मनोबल प्रकल्प आम्ही तिथे स्थापन केला। नाम फाउंडेशन आहे, पाणी फाउंडेशन आहे, यांच्या सहकार्याने आम्ही तिथे शेतीचा पाण्याचा प्रकल्प तिथे आम्ही राबवला। आज आनंद या गोष्टीचा वाटतो की काहीतरी उपलब्ध होतंय, काहीतरी खूप चांगलं घडतंय। की एकाने ठरवलं की काही करता येईल, इतकी शक्ती असते, इतकी ताकद असते आणि दृष्टिकोन जो महत्वाचा असतो समाजाच्या प्रश्नांच्या करण्याचा, तो दृष्टिकोन तुम्हाला आलेला असतो। तो दृष्टिकोन घेऊन जर समाजाने छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की ते पण सोडविणं आपल्याला आपण करू शकतो आणि आपल्या प्रयत्नाने जे काही गोष्टी नक्की सुटू शकतात। मला तुम्हाला सगळ्यांना सरांना मला एक गोष्ट नक्की सांगावी वाटते की शांतीवन आज मराठवाड्यातला सगळ्यात मोठं सामाजिक काम असणारा प्रकल्प आहे। आज सगळ्यात जास्त संख्येनं मुलं प्रत्येक जण नोकरीमध्ये व्यस्त असतो, पुढे कामामध्ये व्यस्त असतो, वेगळ्या गावांमध्ये असतात। कसं शेती केलं? स्नेह संमेलनाची सध्या एक लाट आहे, त्यात फक्तच त्यांच्या वर्गाची मनोमिलनाची किंवा नातेबंधाची आणि प्रत्यक्षात भेटण्याचा योग येतो। मात्र मराठवाड्यातल्या या समाजकार्य विद्यालयाचं महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य आहे, तर इथं सगळ्या पिढ्या एकोपाने वागतात। 1994ची बॅच आहे ती आजच्या मुलांचा सत्कार करते, म्हणजे 21 वर्षानंतरही वाटतं की त्यांना सत्कार करावा। 1982ची बॅच आहे, तेही आपलं महाविद्यालय म्हणून येतात, म्हणजे त्यांची पहिल्यापासून कनेक्टिव्हिटी आहे। ती कनेक्टिव्हिटी स्ट्रेंथन करण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी असं एका टप्प्यावर वाटलं की या लोकांना एकत्र आणायचं। मग हे एकत्र आणायचं काम कसं करायचं, तर त्याला एक दिवशी छानसं असं आम्ही नाव दिलं, स्मृती संगम। आणि मग एक वेगळा अनोखा कार्यक्रम करायचं, कारण नाविन्याचा शोध घेणे हे सध्याच्या पिढीचं आणि सध्याच्या युगाचं मंत्र आहे किंवा तंत्र आहे। ते तंत्र जाणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संगम व्हावा जुन्यांचा, नव्यांचा, शिकणाऱ्यांचा, निवृत्त झालेल्यांचा, हे सगळ्या लोकांचं एकत्र। आणि तुम्हाला माहिती आहे की कोरोना पश्चात माणूस आयसोलेशनकडे वळला, विलगीकरणाकडे, एकत्रीकरणाकडे वळला आणि त्यामुळे माणसातलं आपुलकीचं नातं, जिव्हाळ्याचं नातं संपत चाललं होतं। ते वृद्धिगत व्हावं, वाढावं या संकल्पनेतून एक दिवस अचानक आम्ही विद्यार्थ्याबरोबर संवाद करत होतो आणि माझी विद्यार्थ्यांना म्हटलं की आपण सगळेच एकत्र आलो तर, आणि मग त्यांनी ती संकल्पना उचलून धरली की सर आपल्याला ही संकल्पना राबवायची आहे। आणि मग ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रात साथ गाठली, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे पहिल्यांदा फक्त 151 सदस्य होते, आज मितीला आमचे 2 ग्रुप झालेले आहेत। पहिला ग्रुप 1025 क्लोज झालेला आहे आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये साधारणतः आता एक 300-400 सभासद झालेले आहेत। आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटलं की माझ्या महाविद्यालयाला एकदा भेट द्यावी, ते दिवस आठवावेत। आणि ते पण साहजिकच आहे, कारण मानवी प्रवृत्ती आहे ती घराकडे परतण्याची। हे खूप मोठं परिवार आहे, घर आहे, त्याकडे ओढीनं लोक आले असं मला वाटतं।